यापुढे शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतात पीक पेरणी झाल्याच्या नंतर आपण पीक विमा भरतो। पीक विमा भरल्याच्या नंतर जर अतिवृष्टी झाली किंवा पाऊस पडला, त्यामध्ये आपलं नुकसान झालं तर आपल्याला तक्रार करावी लागत होती। मग त्या पीक विमा कंपनीला फोन लावावा लागत होता किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून ही तक्रार दाखल करावी लागत होती किंवा कृषी कार्यालयामध्ये जाऊन तक्रार करावी लागत होती। मात्र यापुढे या तक्रार दाखल करण्यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे। आता ती कशा प्रकारे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो, जे काही आता पीक विम्यामध्ये बदल झालेला आहे, म्हणजे जसं आपल्याला पहिल्यानं स्थानिक नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी झाली, पावसाचा खंड पडला, मग अशा वेळेस आपल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची। आता ती यापुढे नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण तसे सरकारनं आता पीक विम्यामध्ये बदल केलेले आहेत आणि त्या बदल करण्याचं कारण आहे पीक विम्यामध्ये झालेले घोटाळे। आता हे पीक विम्यामध्ये झालेले जे घोटाळे आहेत, हे त्यांचं म्हणणं आहे की 1 रुपयात पीक विमा केला म्हणून हे मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले। बरे, घोटाळे काय शेतकऱ्यानं केलेत का? ज्यांनी घोटाळे केले त्यांना सजा द्या। बरं, शेतकऱ्यांनी काही 1 रुपयात पीक विमा योजना, आम्हाला 1 रुपयात पीक विमा योजना द्या म्हणून शेतकऱ्यांची कोणती मागणी नव्हती। शेतकऱ्यांची मागणी नसतानाही पुढे विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा ही योजना आणली। विमा योजना ही त्यांनीच आणली आणि बंदही तेच करतायत। त्याचं कारण सांगतायत की पीक विम्यामधला घोटाळा। बरं, हा पीक विम्यामधला जो घोटाळा आहे तो घोटाळा कुठं कुठं झाला तर बीड जिल्ह्यात झाला, परभणी जिल्ह्यात झाला, काही प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात झाला। मग जिथं नुकसान घोटाळे झाले, ज्या घोटाळेबाजांनी घोटाळे केले, बरं घोटाळे करते वेळेस त्यांनी तिथं आर्थिक फायदा बघितला असेल, त्या पीक विम्याची जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावर यावी म्हणून त्यांनी बँकेचे पासबुक दिले असतील, आधार कार्ड दिले असतील। इथं शेतकऱ्याला 4-4, 5-5 कागदपत्र द्यावी लागतात, त्यावेळेस शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो। मग तसंच हे घोटाळेबाज त्यांचे आधार कार्ड देत असतील, बँकेचं पासबुक देत असतील आणि मग त्या माध्यमातून त्यांची नावं त्यांच्याकडे आहेत, त्यांचे सर्व पुरावे आहेत। मग या घोटाळेबाजांकडे दुर्लक्ष करून जी सर्वसामान्य शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा योजना दिली होती, त्या पीक विमा योजनेमध्ये बदल केलेला आहे आणि ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना काय सजा द्यायची ती द्या। मात्र 1 रुपयात पीक विमा योजना ही बंद करायला नाही पाहिजे होती आणि ती पीक विमा योजना 1 रुपयाची आता बंद झालेली आहे। आता 1 रुपयात बंद केली, पण जे काही पीक विम्याच्या नुकसानीचे ट्रिगर होते ते ट्रिगरमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। आता फक्त शेतकऱ्यानं शेतात पेरायचं आणि पेरल्याच्या नंतर तुमचं वाहून गेलं, अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, तुमचं रान जरी वाहून गेलं तर तुम्हाला तक्रार करायचं काम पडणार नाही, कारण मधी कोणताही विमा मिळणार नाही। विमा फक्त कधी मिळणार? मग तुमचं वाहून गेल्यावर तुम्ही डबल पेरलं, पुन्हा वाहून गेलं किंवा जमीन वाहून गेली, पुन्हा पेरली, काही किती कुटाने करा, सगळ्यात शेवटी तुमच्या पिकांची जी काही आणेवारी आहे, म्हणजे पीक कापणी आधारित प्रयोग, त्या आधारितच फक्त पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे तक्रार करण्याची गरज पडणार नाही, असा हा बदल शासनाने केलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांना टेन्शन मुक्त केले थोडक्यात। म्हणजे पीक विमा तक्रार करायचं आता कामच पडणार नाही, कारण विमाच मिळणार नाही। विमा कधी मिळणार? फक्त तुमच्या उत्पन्नाची जी काही आणेवारी आहे त्यामध्ये जे 5-7 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्या सरासरीनुसार जर उत्पन्नामध्ये घट आली तरच पीक विमा मिळणार आहे। म्हणजे तक्रार करायचं काम नाही, एकदा पेरायचं। आणि आता पीक विमा 1 रुपयात राहिला नाही म्हणजे ती 2%, 1.5% जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्याला भरावं लागणार आणि ती भरल्याच्या नंतर मग त्या शेतकऱ्यांना सगळ्यात शेवटी पीक विमा मिळेल। म्हणजे 25% बंद, अतिवृष्टी बंद, नुकसान भरपाई बंद, म्हणजे शेतकऱ्याला नो टेन्शन केलंय। एवढं मोठं काम या सरकारनं केलेलं आहे। आता मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.